नमस्कार. अर्थसंवादाच्या या भागामध्ये मी प्राध्यापक किशोर सुतार, अर्थशास्त्र विभाग, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा, आपण सर्वांचं भावपूर्ण असं स्वागत करतो. मित्रहो, एखादी व्यक्ती ही खूप वावटूक बोलणारी नसेल, ती उथळ नसेल, ती खूप आक्रमक नसेल, याउलट तिचं वागणं, तिचं बोलणं, सामाजिक राजकीय क्षेत्रातला तिचा जो वावर आहे तो संयमी असेल, तिचं बोलणं संयत असेल, तिचा मुत्सद्दीपणा हा फक्त व्यक्तिगत स्वार्थाकरता आणि पक्षीय अभिनिवेशाकरता नसून देशकल्याण, समाजहित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अंत्योदयापर्यंतच्या आशा आकांक्षांना पूर्ण करणारा असेल. मात्र तरीही समाज, इथली माध्यमं आणि वर्तमान त्याला जर तेवढा न्याय देत नसेल तर तो एक दैवदुर्विलास असं म्हणावं लागेल. आपल्या भारताच्या संसदीय राजकारणामध्ये तब्बल 30 वर्षांपेक्षा जास्त वावर असलेले, या देशाचं उच्च शिक्षणाचं भवितव्य ठरवण्याचं काम करणाऱ्या एका मोठ्या संस्थेवर म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन सारख्या UGC सारख्या संस्थेवर अध्यक्षपद म्हणून राहिलेले, या देशाचं अर्थकारण, पैसा, त्याचा दर, इथली महागाई या सगळ्यांचं संनियंत्रण करणारी एक अतिशय महत्त्वाची स्वायत्त संस्था म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI याचं गव्हर्नरपद भूषविलेले एक जागतिक कीर्तीचे विद्वान अर्थतज्ज्ञ, एक अतिशय धोरण मुत्सद्दी असे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी या सर्व पदांबरोबर देशाच्या अतिशय कठीण प्रसंगामध्ये अर्थमंत्री म्हणून बजावलेली त्यांची कारकीर्द आणि त्यानंतर राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते म्हणून एका पक्षाची बजावलेली भूमिका आणि त्यानंतर तब्बल 10 वर्ष या देशाचं पंतप्रधानपद भूषवलेली व्यक्ती, अशा तब्बल 30 वर्षांच्या राजकीय आणि जवळपास 15 ते 20 वर्षांच्या आपल्या प्रशासकीय कार्यकाळाने या देशाला घडवण्यामध्ये, या देशाच्या शैक्षणिक, आर्थिक, राजकीय पटलावरती विकासाची एक नवी पहाट आणण्याकरता स्वतःचं तन, मन, धन, बुद्धिमत्ता खर्ची करणारे डॉक्टर मनमोहन सिंग यांचं नुकतंच 26 डिसेंबर गुरुवार या दिवशी दुःखद असं निधन झालं. त्याबद्दल अर्थवेध या आपल्या YouTube चॅनलवर आपण त्या एका महान व्यक्तीचा व्यक्तिवेध, त्यांनी नेमकं भारताला काय दिलं, एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून, UGCचे एक अध्यक्ष म्हणून, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून, या देशाचे अतिशय महत्त्वाच्या काळातील फायनान्स मिनिस्टर म्हणून आणि नंतरच्या तब्बल 1 दशकभर या देशाचे पंतप्रधान म्हणून ज्यांनी काम केलं, त्या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सर्वप्रथम आपण आदरांजली वाहूयात. मित्रहो, आपला देश हा लोकशाही प्रणित आहे. लोकशाही ही आपली संस्कृती आहे. पण या संस्कृतीची जाण, भान आणि समज जपणारं राजकीय संस्कृतीचं एक वालभ लाभलेले नेतृत्व या देशामध्ये फारच अल्प आणि स्वल्प राहिलेलं आहे. याची काही मोजकी उदाहरणं जर द्यायची झाली तर आम्हाला परिचित असणारी काही नावच इतिहास सातत्यानं आपल्यासमोर आणेल. त्याच्यातलं पहिलं नाव पंडित जवाहरलाल नेहरू, दुसरं नाव असेल ते म्हणजे अटल बिहारी वाजपेयी, तिसरं नाव असेल ते PV नरसिंह राव यांचं, आणि अर्थात सर्वात शेवटी जे नाव इतिहासाला नोंद ठेवावं लागेल ते म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग. डॉक्टर मनमोहन सिंग यांचं अलीकडच्या काळात काही राजकीय अभिनिवेशातून जे चरित्रपर जो ग्रंथ आला तो म्हणजे ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर, तो जर आपण बाजूला ठेवला आणि त्यांच्या मुलींनी लिहिलेलं त्यांचं जे चरित्र आहे ते स्ट्रिक्टली पर्सन डॉक्टर मनमोहन सिंग याचा जर आपण दाखला घेतला तर एखादा व्यक्ती किती प्रांजळ असावा, एखादा व्यक्ती किती प्रामाणिक असावा
आणि एखाद्या व्यक्तीमध्ये आपण स्वीकारलेल्या कार्याबद्दल, पदाबद्दलची त्या व्यक्तीची आस, तडफड, तळमळ किती तीव्रतेची असावी याचे अनेक आणि असंख्य असे दाखले पाहायला मिळतील. खरं तर फाळणीनंतरच्या पाकिस्तान स्थित पंजाबमध्ये असलेलं हे कुटुंब मात्र नंतर ते रेफ्युजी स्वरूपामध्ये, निर्वासित स्वरूपामध्ये भारतामध्ये आले. फाळणीमध्ये ज्या दंगली झाल्या त्यामध्ये त्यांचे आजोबा, वडील हे मारले गेले. त्याची अतिशय दुःखद अशी किनार त्यांच्या बालपणीला होती. त्यामुळे साहजिकच त्यांचं शालेय शिक्षण, माध्यमिक शिक्षण या सगळ्या गोष्टी या कमालीच्या ओढाताणीच्या होत्या. अतिशय गरीब कुटुंबामध्ये त्यांचं हे सगळं बालपण आणि शिक्षण झालं. 6-6 मैल चालत जाऊन शालेय शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. बालपणापासून अतिशय बुद्धिमान विद्यार्थी, अभ्यासक म्हणून त्यांचा खूप चांगला नावलौकिक होता. त्याच बळावर पंजाबमधील राज्य सरकारची आणि विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळवून ते केम्ब्रिजला उच्च शिक्षणाकरता गेले. त्यावेळचा वर्षाकाठीचा केम्ब्रिजमधला उच्च शिक्षणाचा जो खर्च होता तो 600 तिथल्या पाऊंड एवढा होता. मात्र त्यांना शिष्यवृत्ती, स्कॉलरशिप जी मिळत होती ती जेमतेम 150 ते 250 पाऊंड एवढीच मिळत होती. त्या दशेमध्ये सुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग हे कधीकधी चॉकलेटचा एक बार घेऊन तोच खायचे, कारण तो 6 सिलिंगला कसं तरी मिळायचा आणि त्यात त्यांची गुजराण सहज ते करून घेत होते. मात्र आपलं अध्ययनाचं व्रत त्यांनी खंडित होऊ दिलं नाही. अशा हलाखीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन ते जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा ऑक्सफर्ड, केम्ब्रिज या सगळ्या विद्यापीठांमध्ये त्यांचा नावलौकिक हा एका जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ म्हणून तेव्हापर्यंत झालेला होता. कारण त्यांचं एकूणच पब्लिक फायनान्स, मॉनिटरी मॅनेजमेंट या संदर्भातलं एकूण लिखाण, त्या संदर्भातले त्यांचे रिसर्च, त्यांचं संशोधन याचा एक फार मोठा दबदबा तत्कालीन आर्थिक विश्लेषकांमध्ये मोठ्या प्रमाणावर होता. अनेक परिषदांमध्ये त्यांना सन्मानानं बोलवलं जात होतं आणि तिथं त्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असायचा. ही फार मोठी सुखद गोष्ट होती की भारत सरकारने याची वेळीच दखल घेत या एका अतिशय गुणी, विद्वान, अभ्यासू व्यक्तिमत्वाला आपल्या देशाच्या उच्च शिक्षणाचं सुकाणू वाहणाऱ्या युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोग या एका स्वायत्त संस्थेचं चेअरमनपद, अध्यक्षपद त्यांना दिलं. हे अध्यक्षपद त्यांच्या कार्यकाळामध्ये असताना आणि एकूण त्यावेळेचा तत्कालीन भारताचं जर एकूण आपण स्नॅपशॉट पाहिला तर काय घडत होतं भारतामध्ये की चंद्रशेखर यांचं सरकार नुकतंच गेलेलं होतं आणि VP सिंगांचं सरकार नंतर आलं. ते सुद्धा फार अल्पायुषी ठरलं, कारण राजीव गांधींची हत्या झाल्यानंतर लगेच ते सरकार सुद्धा पडलं. पुन्हा सार्वत्रिक निवडणुकांना या देशाला सामोरं जावं लागलं आणि नंतर एक सर्व कडबोळं असलेले एक सरकार PV नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये आलं आणि तेव्हाचं जो कालखंड होता 90-91चा, त्यावेळी या भारतामध्ये त्याच्या अगोदरच्या गेल्या 10 वर्षांमध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या होत्या त्या म्हणजे लायसेन्स राजच्या माध्यमातून या देशामध्ये जेवढे काही सार्वजनिक उद्योग होते त्या सार्वजनिक उद्योगांची एक प्रकारची मक्तेदारी निर्माण झालेली होती. त्या सार्वजनिक उद्योगांमध्ये कमालीची जे काही औद्योगिक आजारपणाची लक्षणं होती त्यांनी ते तोट्यात गेलेले होते मोठ्या प्रमाणावर. त्यांच्यावरचा खर्च वाढत होता आणि त्याच्यातून आउटकम फारसं मिळत नव्हतं. अनुदानांवरचा सरकारचा होणारा खर्च हा वारेमाप पद्धतीने वाढलेला होता. उत्पन्नाचे नवे सोर्स, नवे मार्ग शोधले न गेल्यामुळं आणि खर्चाच्या रकमा वाढत गेल्यामुळं आर्थिक तूट ही कमालीची वाढायला लागलेली होती. कर्ज सोडा, कर्जावरचे व्याज द्यायला सुद्धा आपल्याकडं पैसे नाहीत अशी एक भयावह परिस्थिती या देशावरती आलेली होती आणि खाजगी क्षेत्राला कोणत्याही प्रकारचा वाव त्या ठिकाणी नव्हता. कारण
सुरुवातीच्या काळामध्ये आपण जे सार्वजनिक क्षेत्राचं प्राबल्य असलेलं आर्थिक मॉडेल स्वीकारलेलं होतं ते त्या सुरुवातीच्या काळामध्ये खूप गरजेचं होतं, त्याबद्दल नो डाऊट. पण नंतर जसजसं आर्थिक क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्र हे मोठ्या प्रमाणावर पुढे येऊ पाहत होतं, तेव्हा त्याला प्रोत्साहन देणं, त्याच्यासाठी योग्य त्या सोयीसुविधा उपलब्ध करणं आणि सरकारी लालफितीचा कारभार हा कमी करणं हे खूप गरजेचं होतं. मात्र ते त्या कालौघात केलं गेलं नाही. त्याचे फटके भारतीय अर्थव्यवस्थेला असे बसले की महसूल कमी, उत्पन्न कमी, खर्च जास्त आणि कर्जाचा वाढता ताण अशा विळख्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था अडकत गेली. आणि 90 आणि 91 साल येईपर्यंत, म्हणजे पी.व्ही. नरसिंह राव यांचं सरकार सत्तेमध्ये येईपर्यंत आपल्या देशावरती असा प्रसंग ओढवलेला होता की देशाच्या परकीय गंगाजळीमध्ये फक्त $2,500 कोटी एवढा निधी होता आणि त्याच्या जोरावर हा देश 2 आठवडे आपला परकीय व्यापार चालवू शकेल एवढीही आपल्याकडे आर्थिक स्थिती नव्हती. त्याच्याही पुढे जाऊन परकीय देणं सोडाच त्याचे व्याजाचे हप्ते देण्या इतपत सुद्धा पैसे आपल्याकडे नव्हते. या बाबतीत एक कठोर आर्थिक अडचणीचा प्रसंग म्हणून जर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँक यांच्याकडे जावं तर त्यांनी सुद्धा आपल्याला आर्थिक मदत देणं हे शब्दशः नाकारलेलं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये पी.व्ही. नरसिंह राव यांना मार्ग काढायचा होता. त्यावेळी त्यांना या परिस्थितीमध्ये या देशाला बाहेर काढू शकेल अशा एका निष्णात अर्थतज्ज्ञाची गरज होती. आणि ती गरज पूर्ण करण्याकरता त्यांना एका अर्थतज्ज्ञाच्या शोधातून तत्कालीन रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर जी.पी. पटेल यांना त्यांनी खऱ्या अर्थानं पाचारण केलेलं होतं. परंतु त्यावेळी पटेलांनी याच्यातून माघार घेतली आणि पी.व्ही. नरसिंह राव यांना एक नाव सुचवलं. ते नाव होतं तत्कालीन UGCचे अध्यक्ष आणि रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉक्टर मनमोहन सिंग. पटेलांनी शिफारस केली की तुम्ही यांनाच अर्थमंत्री पद द्या. आणि त्यावेळी नेदरलँडला एक कार्यशाळा होती, परिषद होती. ती परिषद अटेंड करून उशिरा रात्री मनमोहन सिंग घरी परतलेले होते आणि ते झोपी गेलेले असताना पी.व्ही. नरसिंहराव यांचे एक खूप निकटवर्ती P.C. अलेक्झांडर यांचा फोन मनमोहन सिंग यांच्या घरी गेला. मात्र तो फोन त्यांचे जावई तनखा यांनी उचलला आणि पी.व्ही. नरसिंहराव यांच्या त्या निकटवर्ती असलेल्या P.C. अलेक्झांडर यांनी निरोप दिला की पंतप्रधानांना मनमोहन सिंग यांच्याशी अतिशय महत्त्वाचं काही बोलायचं आहे आणि मग ते आपण उद्या त्यांच्याशी बोलू. दुसऱ्या दिवशी P.C. अलेक्झांडर आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांचं फोनवरून संभाषण झालं आणि त्यामध्ये P.C. अलेक्झांडर यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना असं सांगितलं की पंतप्रधान साहेबांचा असा मनोदय आहे की आता जे मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही अर्थमंत्री म्हणून सामील होणार आहात आणि तुमचा लवकरच शपथविधी होणार आहे. परंतु डॉक्टर मनमोहन सिंग हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर राहिलेले होते. ते केम्ब्रिजचे स्टुडंट होते आणि त्यावेळी ते UGC चेअरमन म्हणून काम बघत होते. त्यांना राजकारण, मंत्रीपद याच्यामध्ये कोणताही रस नव्हता. त्यामुळे तो विषय त्यांनी फारसा मनावर घेतला नाही आणि आपलं UGCतलं काम ते पुन्हा तसंच करत राहिले. असं करत करत मंत्रिपदाच्या शपथविधीचा दिवस आला आणि त्यावेळी स्वतः पी.व्ही. नरसिंह राव यांनी त्यांना UGCच्या कार्यालयामध्ये फोन केला आणि आपण काय करतात असं विचारलं. त्यावेळी ते म्हटले मी UGCच्या कार्यालयामध्ये आहे. ते म्हटले मी तुम्हाला कळवलेलं होतं अलेक्झांडर यांच्या करवी की तुम्हाला अर्थमंत्रीपदाचा शपथविधीला यायचं आहे आणि ते पद तुम्हाला स्वीकारायचं आहे. तर त्यावर मनमोहन सिंग म्हणाले होते की त्यावेळी मला तो विषय गमतीचा वाटलेला होता आणि मी तो काही सिरियसली घेतलेला नव्हता. मग लगेच त्यांना पंतप्रधानांनी तडक घरी जायला सांगितलं आणि व्यवस्थित साजेशी अशी वेशभूषा करून शपथविधी करता यायला सांगितलं. आणि अशा पद्धतीने
डॉक्टर मनमोहन सिंग एक अकॅडमिशियन, एक रिसर्चर, एक अर्थतज्ञ हा व्यक्ती देशाची तत्कालीन गरज म्हणून पंतप्रधानांच्या आग्रहास्तव आयत्या वेळी केंद्रीय मंत्रिमंडळातील अर्थमंत्रीपदाच्या शपथविधीसाठी जाता झाला. ही गोष्ट आवर्जून एवढ्याकरताच सांगावीशी वाटते की ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर अशा पद्धतीचं त्यांच्यावरती पुस्तक लिहिणाऱ्यांना हे सुद्धा खूप ठळकपणे बघायला पाहिजे की ते फक्त ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर नव्हते, तर या देशाची एक गरज म्हणून ॲक्सिडेंटल असे फायनान्स मिनिस्टरसुद्धा होते. आणि त्या ॲक्सिडेंटल फायनान्स मिनिस्टरच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जे केलं, जे निर्णय घेतले, जे धोरणं आखली, त्यामुळं आज हा देश पर्चेसिंग पॉवर पॅरिटीच्या तुलनेमध्ये जगामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे. एक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून हा देश 5व्या क्रमांकावर आहे. आणि त्याच बेसवरती, त्याच पायावरती हा देश इथून पुढच्या 25-30 वर्षामध्ये 2047 मध्ये महासत्ता होण्याची आकांक्षा बाळगत आहे. तर समजून घेऊयात असं काय डॉक्टर मनमोहन सिंग यांनी त्यांच्या अर्थमंत्री पदाच्या काळामध्ये केलं की त्यामुळं माझ्यासारख्या एका अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्याला भारतीय नवीन आर्थिक सुधारणांचे पितामह डॉक्टर मनमोहन सिंग असं त्यांना बिरुद देण्याचा मोह आवरत नाही. तर 24 जुलै 1991 साली डॉक्टर मनमोहन सिंग हे जेव्हा भारताच्या संसदेमध्ये त्यांच्या कारकिर्दीतला पहिला अर्थसंकल्प मांडायला गेले, तेव्हा त्यांच्या पहिल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये त्यांनी देशाला एक अतिशय चांगलं मार्मिक असं सूतोवाच केलं की देश एका कठीण प्रसंगातून जात आहे, कठीण आर्थिक अडचणीतून जात आहे आणि आपल्याला आता अपरिहार्यपणे काही नव्या सुधारणांना स्वीकारावं लागेल आणि तरच आपण या आर्थिक अरिष्टातून बाहेर पडू शकतो. आणि जेव्हा आपण या आर्थिक अरिष्टातून बाहेर पडू आणि नवीन सुधारणा राबवू, तेव्हा या देशाचं भवितव्य हे उज्ज्वल असेल. आणि या उज्ज्वल भवितव्याकरता त्यांनी 8-9 क्रांतिकारक असे निर्णय घेतले. त्यातला पहिला निर्णय हा होता की त्यांनी जाहीर केलं की या देशामधलं लायसेन्स राज, परवाना पद्धत आजपासून संपुष्टात येत आहे. म्हणजे या देशामध्ये ज्यांना उद्योग, व्यवसाय, व्यापार करायचा आहे, काही वस्तूंची निर्मिती करायची आहे, काही सेवांची निर्मिती करायची आहे, त्याकरता उद्योग उभारणीकरता, व्यापाराकरता, उद्योगाकरता पूर्वी ज्या जाचक अटी, परवाने सरकारकडून घ्यावे लागत होते, लालफितीचा जो कारभार होता तो पूर्णपणे बंद होणार झाला असं त्यांनी जाहीर केलं. आणि या देशामधली जी उद्यमशीलता आहे, उद्योजकता आहे, नवनिर्मिती आहे, या सगळ्याला वाव देणारं धोरण त्यांनी जाहीर केलं. आणि या देशातल्या सर्व कृतिशील उद्योजकांना उद्योजकतेची, व्यावसायिकतेची, व्यापाराची, निर्मितीची दारं त्यांनी सताड उघडी केली. त्यानंतर त्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय तो म्हणजे 18 उद्योगांना त्यांनी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये परवाना मुक्त केलं आणि 34 उद्योगामध्ये थेट विदेशी गुंतवणूक, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट त्यांनी खुली केली. हे त्यावेळचे फार मोठे क्रांतिकारक असे निर्णय होते. याच अर्थसंकल्पाच्या वेळी या देशाचं 1991चं औद्योगिक धोरण देखील जाहीर केलं गेलं आणि त्या औद्योगिक धोरणाची त्रिसूत्री त्यांनी मांडली, ती म्हणजे उदारीकरण, जागतिकीकरण आणि खाजगीकरण, की ज्याला डॉक्टर मनमोहन सिंग यांचं LPG मॉडेल, खाऊ जा धोरण म्हणून संबोधलं जातं, की ज्याद्वारे सरकार हे उद्योग, व्यापार आणि सेवा यांच्या निर्मितीप्रती, आयात निर्यातीप्रती उदार, लिबरल असं धोरण स्वीकारेल. या देशामध्ये अनेक क्षेत्रांमध्ये आजवर खाजगी क्षेत्राला उत्पादन, विक्री आणि त्याची आयात निर्यात याबाबतीत जे निर्बंध होते ते उठवले जातील आणि खाजगी क्षेत्राला अनेक क्षेत्र, अनेक वेगवेगळे घटक हे खुले केले जातील. हे खाजगीकरण आणलं गेलं आणि आयात निर्यातींवरची बंधनं हळूहळू शिथिल करत
भारतीय अर्थव्यवस्था ही जागतिक व्यापाराकरता खुली केली गेली, ते जागतिकीकरण. असे तिन्ही धोरणं 91च्या त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्या पहिल्या अर्थसंकल्पामधून त्यांनी जाहीर केली. आणि हे सगळं करत असताना त्यांनी जी तडफ दाखवली, जे निर्णय घेण्यामधली जी कार्यक्षमता, वेळेचा एकूण अंदाज घेऊन, ज्याला आपण हिंदीमध्ये वक्त का तकाजा असं म्हणतो, तो वक्त का तकाजा लक्षात घेऊन की त्यावेळी हे जर कदाचित झालं नसतं तर गेल्या काही वर्षांमध्ये जी अवस्था ग्रीस या देशाची झाली, जी अवस्था श्रीलंकेची झाली, त्याच कडेलोटावर आपला देश उभा होता. आणि मनमोहन सिंग यांच्या त्या कुशल नेतृत्वातून ते घडलं. आणि हे किती कठीण होतं ते त्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाच्या शेवटी जो एक शेर वापरलेला होता त्यात त्यांनी सांगितलं, सरपरोसी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. म्हणजे संकट ही खूप मोठी आहेत, कातीला नाही, पण आम्ही सुद्धा आता पेटून उठलेलो आहे. मग ती संकट काय करतायत हेच आम्हाला बघायचं आहे असं निक्षून त्यांनी सांगितलं. जे लोक आज मनमोहन सिंग यांना मृदुभाषी किंवा संयमी किंवा न बोलणारे पंतप्रधान असं म्हणत होते, त्यांनी त्या काळातली त्या संसदीय भाषणं, त्यांचे निर्णय, त्या निर्णयांमधला ठामपणा हा बघायला पाहिजे. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी या आपल्या अर्थमंत्री पदाच्या कालखंडामध्ये या सर्व गोष्टी तर केल्याच, पण त्याचबरोबर एकाच दिवसामध्ये 2 वेळा या देशाचं डेफिसिट कमी करण्याकरता रुपयाचं अवमूल्यन, रुपयाचा विनिमय दर कमी करण्याचे क्रांतिकारक निर्णय घेतले. आणि ते घेण्याकरता तत्कालीन रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर असणारे सी रंगराजन यांना त्यांनी हाताशी घेतलं. आणि सी रंगराजन यांच्या मदतीने त्यांनी तो सगळा भाग पूर्ण केला. आयात निर्यातीमध्ये कशी शिथिलता आणायची, पूर्वीचं जे फेडरिक लिस्ट प्रणित जे संरक्षणवादी प्रोटेक्शनिस्ट धोरण होतं ते आता कालबाह्य झाले. ते बाजूला सरून आपल्याला आपली अर्थव्यवस्था ग्लोबल इकॉनॉमीशी कशी जोडता येईल याकरता त्यांनी तत्कालीन एक अतिशय हुशार चुणचुणीत असा एक तरुण कार्यकर्ता काँग्रेसियन बरोबर घेतला की तो देखील हाडाचा अर्थतज्ञ होता. ते म्हणजे पी चिदंबरम, की ज्यावेळी ते वाणिज्य मंत्री होते, त्यांना हाताशी घेतलं आणि ते सगळे निर्णय त्यांनी घेतले. पुढच्या काळामध्ये एम नरसिंहम हे जेव्हा रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर होते तेव्हा त्यांना हाताशी घेतलं, एक कार्यगट नेमला आणि त्यांना सांगितलं की ग्लोबल इकॉनॉमीमध्ये फायनान्समध्ये ज्या ज्या गोष्टी आत्ता घडत आहेत त्या फायनान्समधल्या गोष्टी या वित्त व्यवस्था तगडी करण्याकरता खूप गरजेचं आहे आणि भारतामध्ये त्या अप्लाय होणं फार गरजेचं आहे. त्याकरता या समुदायाने, या गटानं एकत्रित येऊन एक व्यवस्था देशाला सुचवावी आणि नरसिंह कमिशन त्यांनी एस्टॅब्लिश केला, ज्याच्यातून मग पुढच्या काळामध्ये वित्तीय सुधारणा भारतामध्ये कशा पद्धतीने करता येतील याची एक पहल, याची एक सुरुवात त्यांनी करून दिली. असे एकंदरीत अनेक निर्णय त्यांनी घेतले. त्यांच्या पंतप्रधान काळामध्ये गाजलेला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय तो म्हणजे अमेरिकेशी झालेला अणुकरार, न्यूक्लिअर डील. आणि या डीलला अनेक पक्षांचा विरोध होता, अनेक विचारसरणींचा विरोध होता आणि अख्खं सरकार अल्पमतात जाण्याचा खूप धोका होता. त्यांचं पंतप्रधान पद धोक्यात होतं. तेव्हा त्यांनी सांगितलं, माझं पंतप्रधान पद आणि सरकार धोक्यात आले तरी चालेल, पण ही न्यूक्लिअर डील देशाच्या हिताकरता मी करणारच. रशियाचा एका बाजूनी दबाव होता. या सगळ्याला न जुमानता त्यांनी ती न्यूक्लिअर डील करून दाखवली. हा त्यांचा जो खमकेपणा होता निर्णयांमधला, तो इतिहास कधीच विसरणार नाही. जरी ते लिबरल, ग्लोबल आणि प्रायव्हेटायझेशन या सगळ्याचे फार मोठ्या प्रमाणावर पुरस्कर्ते होते, त्यांनी अक्षरशः त्यांच्या काळामध्ये निर्गुंतवणुकीला सुद्धा सुरुवात केली. म्हणजे जे तोट्यात चाललेले सार्वजनिक उद्योग आहेत त्याच्यातून सरकारनं आपली गुंतवणूक मागं घेणं हा तत्कालीन शहाणपणाचा निर्णयसुद्धा त्यांनी घेतला. पण याचा अर्थ असा अजिबात नव्हता की नेहरू प्रणित जी समाजवादी तत्त्वप्रणाली आहे काँग्रेसची किंवा गांधी प्रणित जो अंत्योदयी चेहरा आहे तो त्यांनी पूर्णपणे नाकारलेला होता असं अजिबात नव्हतं. ते तेवढे संयंत दूरदृष्टीचे एक
अभ्यासक होते, एक नेतृत्व त्यांच्यामध्ये होतं, ते पुढच्या काळामध्ये दिसून आलं. जेव्हा या देशामध्ये ग्रामीण भाग, शेतकरी, अल्पभूधारक, सीमांत शेतकरी यांची अवस्था खूप दयनीय होती त्यांच्या UPAच्या कालखंडामध्ये, तेव्हा याच मनमोहन सिंगांनी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा याचा शुभारंभ केला. आणि त्या माध्यमातून मनरेगातून ग्रामीण भागामध्ये काय क्रांती झाली याचे डझनावारी रिपोर्ट्स, त्याच्यावरती केलेला रिसर्च ओरडून सांगतोय की अजूनही जर ग्रामीण भाग आपल्याला सुधारायचा असेल तर मनरेगासारख्या योजना ह्या स्ट्रेंथन करायला पाहिजेत. अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती, विपत्ती, डिझास्टर्स आणि डिस्ट्रेस यामुळं आपल्या भारतीय शेतीची जी अतोनात हानी झाली, त्याच्यातून शेतकरी आत्महत्या वाढल्या, तेव्हा आपल्या विदर्भ मराठवाडा सारख्या ठिकाणी सुद्धा हा पंतप्रधान येता झाला. शेतकऱ्यांची आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची परिस्थिती त्यांनी याची डोळा पाहिली, ती अभ्यासली आणि 72,000 कोटी रुपयांचं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं पॅकेज त्यांनी या देशाला दिलं. म्हणजे एकेकाळी अनुदान नको, सबसिडी नको, सार्वजनिक गुंतवणुकी नको, सगळं ग्लोबलाइज व्हायला पाहिजे अशी धोरणं त्या काळच्या तत्कालीन परिस्थितीला अनुसरून घेणारा व्यक्ती आणि वेळ पडली तर मनरेगासारख्या योजना राबवणारा, त्याचबरोबर शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी देणारा आणि त्याच्याही पुढे जाऊन अन्नधान्यांच्या वाढत्या किमती, अन्नधान्यांचं उत्तरोत्तर घटत जाणारं उत्पादन, त्याचा पुरवठा याचा ताळमेळ न सांधता आल्यामुळं तेलबिया असेल, अन्नधान्य असेल, कडधान्य असेल याच्यावरचं आयातीवरचं वाढतं अवलंबित्व, हे सगळं चित्र बघून अन्न सुरक्षा विधेयक आणून अतिशय अल्पस्वल्प दरामध्ये पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम PDS म्हणजे स्वस्त धान्य दुकान यांच्याद्वारे या देशातल्या गरिबांना कायद्यांनी अन्न मोफत किंवा अल्प दरामध्ये देणं ही सरकारचं दायित्व आहे असा कायदा ज्यांनी केला. आणि म्हणूनच आजच्या सरकारांना सुद्धा 80 कोटी लोकसंख्येला स्वस्त धान्य किंवा मोफत धान्य द्यावं लागतंय. याची पायाभरणी UPAच्या कालखंडामध्ये मनमोहन सिंगांनी अन्न सुरक्षा विधेयक आणून तसा कायदा करून इव्हन दो त्याची सुरुवात करून केलेला होता. म्हणजे असे जर पाढे वाचायला गेले तर किती वाचावेत याची गणती नाही. GSTची मुहूर्तमेढ सुद्धा मनमोहन सिंग यांनीच रोवली. आधारची मुहूर्तमेढ सुद्धा चंदन निलकेनी यांच्या काळामध्ये यांना हाताशी घेऊन त्यांनीच रुजवली. म्हणजे कितीतरी गोष्टी आज ज्या आपण बघतोय त्यानंतरच्या आलेल्या अनेक सरकारांनी जी पुढे रेटली, मग ते उदारीकरण असेल, जागतिकीकरण असेल, खाजगीकरण असेल, अणुकरार असेल, वित्तीय सुधारणा असतील, GST असेल, मनरेगा असेल, मोफत अन्नधान्यांचं असणारं वाटप असेल, शेतकऱ्यांना सबसिडी देऊन त्यांची कर्जमाफी करणं असेल, अशा अनेक गोष्टींमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निर्णय क्षमतेमुळं रोवलेली मुहूर्तमेढ आणि त्याचीच पुढं वाढलेली ही सगळी फळं आपल्याला बघायला मिळतात. अर्थात मनमोहन सिंग यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या पदावर असताना या सर्व गोष्टी केल्या, पण त्या तितक्या त्यांच्याकरता सोप्या नव्हत्या. अतिशय कमी बोलणारे, मौन बाळगणारे, बोलताच न येणारे पंतप्रधान म्हणून त्यांची निर्भत्सना अनेक वेळा केली गेली. त्यांच्या निर्णयावर टोकाच्या टीका केल्या गेल्या. एकदा तर असा प्रसंग घडला की त्याला वैतागून त्यांनी PV नरसिंहराव यांच्याकडे आपला राजीनामा द्यायचं ठरवलेलं होतं. तसा मनोदय व्यक्त केलेला होता. तेव्हा PV नरसिंहराव यांनी तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि सर्वकालीन सुसंस्कृत राजकारणी म्हणून ज्यांना आपण आठवतो ते स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांना विनंती केली की तुम्हीच आता यांना समजावून सांगा. तेव्हा वाजपेयीजींनी त्यांची भेट घेऊन त्यांना समजावून सांगितलं की संसदेमध्ये आपण जेव्हा एकमेकांवर टीका करतो, विरोधी पक्ष म्हणून आम्ही तुमच्यावर टीका करतो, तेव्हा त्या एवढ्या मनाला लावून घ्यायच्या नसतात. आम्ही आमचं काम करतो, तुम्ही तुमचं काम करत राहा. राजीनामा देणं हे त्याच्यावरचं उत्तर नाही. एवढा मनोज्ञ, भावनिक असा हा व्यक्ती देशांच्या इतक्या पदांवरती त्यांनी काम केलं आणि देशाला आकार देण्याचं काम केलं. हे खरं या देशाचं दैवच म्हणावं लागेल, सुदैवच म्हणावं लागेल.
पुढच्या एका गोष्टींकडे आपलं लक्ष वेधावं लागतं की UPAच्या पहिल्या कार्यकाळामध्ये मनमोहन सिंग यांनी जेवढं उत्कृष्ट असं काम केलं, अणुकरार असेल, अन्न सुरक्षा विधेयक असेल आणि अनेक गोष्टी, मनरेगा असेल, पण UPAच्या दुसऱ्या कालखंडामध्ये याच मनमोहन सिंगांचे पंख छाटण्याचं काम त्यांच्याच पक्षातील अनेकांनी केलं. त्यांच्यावर टीका करणं असेल, त्यांच्यावर दबावतंत्र आणणं असेल, आता ते पंतप्रधान पदावर राहत आहेत की मग राहत आहेत अशी एक द्वंद्वात्मक परिस्थिती त्यांच्यासमोर उभी करणं असेल, किंवा राहुल गांधींनी आतातायीपणे त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा अध्यादेश फाडणं असेल, अशा अनेक गोष्टी त्यांच्या बाबतीत झाल्या. त्यामुळे UPAची त्यांची जी दुसरी टर्म आहे ती अत्यंत कठीण अशी झालेली होती. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक हालाहल विष पचवले, पण तरीसुद्धा त्यांचा चेहरा, वागणं, बोलणं हे कधी कडवट झालं नाही. ते कधी आक्रस्ताळेपणाने कधी वागले नाही. आपण ज्या आर्थिक परिस्थितीतून लहानपणापासून मोठे झालो, ज्या काही हाल अपेष्टा सहन केल्या, त्यांचं कधीच सुतोवाच त्यांनी मीडियामध्ये केलं नाही. त्याचं भांडवल त्यांनी कधीच केलं नाही. हे जे दाम्पत्य होतं गुरुदास शरण यांचं आणि मनमोहन सिंग यांचं आणि त्यांची जी मुलगी होती, यांचं वैयक्तिक खाजगी आयुष्य इतकं साधं होतं, इतकं सरळ होतं, इतकं सोपं होतं, मात्र त्याचा डांगोरा त्यांनी कधीच मीडियासमोर पेटला नाही. मीडियासमोर ते फार क्वचित जायचे, मीडियासमोर ते कधी जात नव्हते. पण आपल्या इतिहासात कदाचित अशी नोंद होऊ शकते की पत्रकार परिषद घेणारा शेवटचा पंतप्रधान म्हणून कदाचित त्यांची नोंद होते की काय, अशी सगळी आत्ताची एकंदर परिस्थिती असलेली बघायला मिळते. त्यांच्या अर्थमंत्री पदाच्या काळामध्ये त्यांनी घेतलेल्या निर्णयांचे सगळे श्रेय हे PV नरसिंह यांना जात होते, परंतु त्याची खळखळ त्यांनी कधीच व्यक्त केलेली दिसत नाही. ते पंतप्रधान असताना सुद्धा त्यांनी कधीही मीडियाला नेहमी समोर राहणं हे पसंत केलं नाही. स्वतः अर्थतज्ञ असताना C. रंगराजन असतील, P. चिदंबरम असतील किंवा M. नरसिंह राव असतील, अशासारख्या लोकांना त्यांनी प्रमोट केलं. त्यांना त्यांचे निर्णय त्यांनी घेऊ दिले. त्यात त्यांनी स्वतःचा कुठंच बडेजावकी मिरवण्याचा प्रयत्न केला नाही, कारण त्यांच्यावरती संस्कार होते ते PV नरसिंह राव यांचे. कारण एवढे मोठे निर्णय सगळे घेतले गेले, ते अर्थमंत्र्याला घेऊ द्यावेत, पंतप्रधान म्हणून आपण त्याच्यात ढवळाढवळ करू नये, कारण त्यांनाच त्याच्यातलं कळतं, ते खातं त्यांच्याकडं आहे. ही भावना PV नरसिंह राव यांनी जोपासली. त्या तालमीत ते तयार झालेले होते. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात सुद्धा त्यांनी वाणिज्य मंत्री असतील, अर्थमंत्री असतील, उद्योगमंत्री असतील किंवा परदेशातले जे काही अफेअर्सचे मिनिस्टर असतील, यांच्या कामामध्ये कधीही दखल दिली नाही. त्यांना त्याचं स्वातंत्र्य दिलं आणि आर्थिक सल्लागार म्हणून सुद्धा त्यांनी चंद्रशेखर यांच्या काळामध्ये काम केलेलं होतं. म्हणजे एवढं संपन्न असं आयुष्य डॉक्टर मनमोहन सिंग जगले. कदाचित पुढच्या पिढ्यांना जर हे आपण कधी सांगितलं की असाही नेता होऊन गेलेला होता की जो पंतप्रधानांचा आर्थिक सल्लागार म्हणून कार्यकाळ त्यांनी पाहिला होता, तो रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर होता, तोच माणूस UGCचा चेअरमन होता, त्याच माणसानं असं वित्तमंत्रीपदाचा काळ उपभोगला की ज्या कालखंडामध्ये घेतलेल्या निर्णयावर आजचा विकसित भारत होऊ पाहतोय. तो व्यक्ती 2 वेळा म्हणजे तब्बल 10 वर्षे या देशाचा पंतप्रधान होता, 5-6 वर्षे राज्यसभेचा विरोधी पक्ष नेता होता. एवढं सगळं ज्यांनी भोगलं, तो व्यक्ती एवढा संयंत, नम्र, सुशील, सुस्वभावी होता की त्यानं कधीही कोणत्याही राजकीय नेत्याला, विरोधी पक्षातल्या नेत्याला अदवा तो बोलला नाही, कधी आक्रस्ताळीपणाने वागला नाही, कधीही कुणावरही त्यांनी टोकाची टीका केली नाही किंवा आपल्या टीकेला उत्तर देतानाही तो कधी इतका आक्रमक झाला नाही की ते राजकीय सुसंस्कृतपणाला साजेसं नसेल. व या सगळ्या गोष्टी पुढच्या पिढीला जर आपण सांगायला गेलो तर त्यांना त्या नवलकथेतल्या वाटतील, तशा त्या वाटाव्यात, इतके मनमोहन सिंग हे मृदुभाषी होते. मित्र हो, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये
या जगताचं कल्याण करण्याकरता लोक कशी हवीत याचं वर्णन करताना पसायदानामध्ये अनेक उपमा वापरलेत. त्यात त्यांनी वापरलंय की ते म्हटलेत की चंद्रबेजे अलांछन मार्तंड जे तापहीन, म्हणजे मार्तंड म्हणजे सूर्य, ताप न देणारे सूर्य पाहिजेत की जगाला प्रकाश, ऊब आणि मार्ग दाखवतील. पण आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेला, भारताला एक अतिशय अडचणीच्या काळामध्ये एक सहृदयी आणि मृदू असे मार्तंड मिळाले की ज्यांनी त्या मृदू मार्तंडांनी, मृदू सूर्यानी या देशाला प्रकाश दिला, ऊब दिली आणि या देशाला अतिशय गारठलेल्या अशा फ्रिज्युअल कंडिशनमधून बाहेर काढलं. ते दुसरे तिसरे कोणी नसून डॉक्टर मनमोहन सिंग होते. म्हणून अर्थवेध त्यांना एक मानाची ट्रिब्यूट देताना असं म्हणतं की डॉक्टर मनमोहन सिंग हे कोण होते, तर भारतीय नवीन आर्थिक सुधारणांचे ते पितामह होते. या पितामहाला अर्थवेधचा शतशः नमस्कार. येणाऱ्या पिढ्यांनी भारताचा जेव्हा जेव्हा आर्थिक इतिहास लिहिला जाईल तेव्हा या अर्थधुरीणाला, या एका पॉलिटिशियनला, या एका अकॅडमिशियनला कधीही विसरू नये. आणि ते विसरता येणार नाही, कारण आपल्या पंतप्रधान पदाच्या कार्याचा समारोप करताना ते स्वतः म्हणाले होते की हिस्ट्री, इतिहास हा माझ्यावर फार दयाळूपणे माझा उल्लेख करेल, मीडियाने केला नाही तरी. आणि आज तेच सत्य ढळढळीतपणे आपल्याला पुन्हा पाहायला मिळतील. त्या डॉक्टर मनमोहन सिंग या भारतीय नवीन आर्थिक सुधारणांच्या पितामहाला आपल्या सर्वांचा शतशः नमस्कार. धन्यवाद.